जम झाले उठाना मग सगळेच बेजार झाले ना बायको अहो उठाना उठाना तुम्ही माझं कसं व्हाना पुन्हा नाचलं सगळे बाबा तुम्ही नसलं मग आम्हाला चॉकलेट कोण देणार बाबा उठा बाबा सगळे बेजार झाले मग हे आले साधू त्यांनी यांना विचारले आता म्हणले औषध आणलं मी हे औषध कुटुंबातला माणसाने घेतलं तर म्हणजे हे उठते तर म्हणले अगोदर पत्नीला विचारलं म्हणले आजी तुमचे मालक होते म्हणजे तुम्ही 50-60 वर्ष संसार केला प्रपंच केला हे औषध घ्या तुम्ही म्हणजे हे उठते बाबा आता त्यामध्ये भाऊ काय राहिलं म्हणजे आता माझं काय म्हणजे मंडळी घ्यायचं नाही मुलं म्हणले आता आमचं आणि खूप राहिले मग खाली मग म्हणजे माझं काय नाही आलं मुलं म्हणजे खूप राहिलं पुन्हा कोण तयार होतो हा आणि मग बायको तर नाहीच औषध घेतल्यावर ते मारणार होते नाही अरे औषध घेतलं तर ते कुटुंबातलं मारणार होते माणसं पण अगोदर बायकोला दिले ते नको म्हणजे ते मारणार म्हणजे हे उठणार ना असं दिसतं तर मग साधू महाराज म्हणजे आता सगळ्या कुटुंबाने विचार केला म्हणजे असं करा तुम्ही घ्या वाक्य म्हणजे आपले माणसं याला त्याचा मग लाभ होतो पण देहा कष्ट नाही कुणाची नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी समाजामध्ये काय कमी आहे कोणतीच गोष्ट कमी नाही कपडा कमी नाही पैसा कमी नाही अन्नधान्याची कमी नाही तुम्हाला वेळेला खायला नाही भेटलं तुम्ही सकाळी पोहे दुपारी उपवास संध्याकाळी खिचडी करून खाऊ शकता कारण बाकीचं नाही ना काय करा वेळ नाही ना आपल्याकडे बँकेत 1 तास 2 तास लागत पैसे निघायला लागले पण माणसं काय पैसा खात नाही आणि माणसात निवडत एखादा खूप श्रीमंत माणूस आणि खूप चांगला माणूस आहे आणि एखादा गरीब गुणवान असू द्या त्याचं सरपंच झालं तिथे त्याचं काय खरं म्हणजे 16 वर्षाचा पट्टा शिवाजी लढला मोगलाची अरे चोर गेला चोरी करून साला बंदी झाला सगळं उलटच झालं तुका मने वत्स धेनु एक तुका मने वत्स धेनु एक